गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. काल पहिला दिवस कंप्लीट झालेला आहे पूर्ण. त्याच्यामध्ये त्याचे ब्लॉग्स यूट्यूबला टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आणि आज सेशन 2 दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस सुरू होत आहे. आज क्रॉस कंट्री 5000 3000 मीटर, त्याच्यानंतर हाय जंप इव्हेंट आणि हर्डल्सचे इव्हेंट राहिलेले आहेत, ते आज होऊन जातील. त्याचाही ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. सध्या माझ्या पाठीमागे विद्यार्थी अटेंडन्स देत आहेत. अटेंडन्स झाल्यानंतर आजचे इव्हेंट सुरू होऊन जातील. स्टार्टिंगचा इव्हेंट आहे 5000 मीटर क्रॉस कंट्री आणि 3000 मीटर क्रॉस कंट्री. तर मित्रांनो, 5000 मीटर क्रॉस कंट्रीसाठी जवळ 2च विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे. ते समोर तुम्हाला पळताना दिसत असतील. आणि माझ्यासोबत आमच्या विद्यालयातील 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी असलेले 12वीचे विद्यार्थी उज्ज्वल, आनंद आणि शुभम. 3000 मीटर अंडर 17 अंडर 19 गर्ल्स क्रॉस कंट्री ते चालू आहे. आणि याच्यासमोरच 3000 मीटर अंडर 17 बॉईज यांचीसुद्धा रेस सुरू झालेली आहे. ते समोर गेलेले आहेत आणि गर्ल्स हे पाठीमागून आता त्यांच्या पाठीमागेच चालू आहे त्यांचीसुद्धा क्रॉस कंट्री. तीन 3000 मीटर क्रॉस कंट्री 2 मुले समोर गेलेले आहेत आणि तिसरा मुलगा पाठीमागून पळत आहे. जैन पुणेचा हा विद्यार्थी आहे. 2 नंबरला जैन धाराशिवचा विद्यार्थी. त्यांच्या पाठोपाठ मुलीसुद्धा येत आहेत. जैन धाराशिव मुलींमध्ये पहिला आहे. आणि ही आमची सेफ्टी सिक्युरिटीची गाडी. आमच्या विद्यालयातील विद्यार्थी संस्कार टाटा सियारा बीस्ट मोड. आणि इकडे संस्कारसुद्धा बीस्ट मोडमध्ये पळत आहे क्रॉस कंट्रीमध्ये. 3000 मीटर क्रॉस कंट्री अंडर 17 नाशिक क्लस्टर ॲथलेटिक्स क्लस्टर मीट 2026. अंडर 17 3000 मीटर क्रॉस कंट्री वापस स्कूलमध्ये रिटर्न जाताना. हर्डल्स आणि हाय जंपचे इव्हेंट्स तयारी दिसत आहे आपल्याला. लगेचच वॉकिंग आणि हर्डल्सचे इव्हेंटसुद्धा सुरू होऊन जातील. गुड मॉर्निंग. डे 2 लास्ट दिवस आणि दुसरा दिवस आणि लास्ट दिवस. आज इव्हेंट होत आहेत हाय जंप, हर्डल्स, 3000 मीटर आणि 5000 मीटर क्रॉस कंट्री सिद्धत झालेली आहे. लगेचच हाय जंप आणि हर्डल्स हा इव्हेंट सुरू होईल. लगेचच हर्डल्स हा इव्हेंट सुरू होत आहे. इथे अरेंजमेंट झालेली आहे हर्डल्सची. अंडर 17 14 19 तिन्ही कॅटेगरीमधील बॉईज अँड गर्ल्स यांचे हर्डल्स हा इव्हेंट लगेचच इथे सुरू होणार आहे. अंडर 14 80 मीटर हर्डल्स. सराव होता है, ध्यान रखिए. प्रैक्टिस कभी भी वाया नहीं जाती, हमेशा प्रैक्टिस करते रहो. इकडे वॉकिंग इव्हेंट सुरू झालेले आहेत. 3000 मीटर वॉकिंग. रजिस्ट्रेशन जिसका है वहाँ पर रजिस्ट्रेशन कीजिए. अंडर 14 अनुरोध करते हैं कि अपने विद्यालय के छात्र छात्राओं का काउंटिंग भी आप वहाँ पर लेते रहिए. चला आठवणा एकदा देशमुख सरांचं फिर से स्वागत. सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये प्रमोद सर, जोशी सर यांची हजेरी ग्राउंडवरती लागलेली आहे. प्लस 12वीचे विद्यार्थी आणि हर्डल्स आणि वॉकिंगचे इव्हेंट्स इथे सुरू आहेत ग्राउंडवरती. जैन विथ तुळजापूर नाशिक क्लस्टर ॲथलेटिक क्लस्टर मीट 2026. हर्डल्समधील शेवटचा अंडर 19 बॉईज शेवटचा इव्हेंट हा हर्डल्सचा आजचा. त्याच्यानंतर लगेचच हाय जंप हा इव्हेंट सुरू होणार आहे इकडे पलीकडे. तर मित्रांनो, हर्डल्स सध्या संपलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत हाय जंप या इव्हेंटकडे.
मे बी आजच्या इव्हेंट्समधला हा सेकंड लास्ट इव्हेंट असेल. याच्यानंतर 400 मीटर आणि 400 आणि हॅमर काहीतरी राहिलेलं आहे वाटतं. 2 इव्हेंट राहिलेले आहेत. हाय जम्प हा इव्हेंट आता इथं लगेचच सुरू होणार आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. चला चित्त व्हेरी गुड. वारे गुगे. नमस्कार मित्रांनो, गेले 2 दिवस झाले 16 आणि 17 एप्रिल जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरमध्ये नाशिक क्लस्टरचे ॲथलेटिक क्लस्टर मीट चालू होते. ते आज संपन्न झालेले आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या विद्यालयाला जाधव सर तुमचं नाव काय म्हणलं, राहुल सर, गोडके मॅडम आणि जगताप सर यांचं पंच म्हणून योगदान लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. नमस्कार. गेले 2 दिवस झाले जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे नाशिक क्लस्टरचे ॲथलेटिक क्लस्टर मीट 2026 सुरू होते. आज 17 तारीख इव्हिनिंग टाईम. आज या 2 दिवसीय क्लस्टरचा समारोह आता होणार आहे आणि यामध्ये काही विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत जे की आता पुढे रिजनलसाठी जातील, जे की रिजनल जुलै महिन्यामध्ये याच विद्यालयामध्ये इथेच याच ग्राउंडवरती घेण्यात येणार आहे. त्याचा क्लोजिंग सेरेमनी प्रोग्राम थोड्याच वेळात आपल्यासमोर सुरू होणार आहे. या ठिकाणी आपलं स्किल कौशल्य दाखवलेलं आहे. जसं तुम्ही या स्पर्धेमध्ये अजिंक्य राहिलेला आहे, विजय मिळवला प्राप्त केलेला आहे, तशाच प्रकारची विजय आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचा आहे. या स्पर्धा झाल्यानंतर कुणी थांबायचं नाही. असणारं स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी लढत राहायचं आहे. NV धाराशिव. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यामध्ये व्हॉलंटियर्स असतील, इतर खेळाडू असतील, पार्टिसिपंट्स असतील, पंचमंडळी, या सर्वांनी आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीने कष्ट घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय छान सुखरूपपणे पार पडत आहे. भारत माता की जय. भारत माता की जय.